येस, सचिन गांगुडे सर आपलं स्वागत असेल. मी विनंती करेल ओमकार पाटेकर, 12th मॅन अण्णा, चला लवकर. यस, थँक्यू थँक्यू थँक्यू. पुन्हा एकदा अजिंक्य 11 संघाकडनं आघाडीचे खेळाडू तुम्ही विकेटवर बघताय. बॅटिंग पॉवर प्ले मधलं पहिलं षटक सुरू होत आहे. शाहिद शेख स्ट्राईक घेत आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला सुमित ढेकळे. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्रा धारण केलाय, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. टायमिंग चुकतोय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये मात्र गोलंदाज चेंडूवर धावत जातोय. पहिला चेंडू निर्धाव येतोय. शॉर्ट पिच चेंडू. टप्पा पडल्यानंतर मात्र बॅट्समन कडनं बॅकफुटला जाऊन ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. शाहिद शेख यांच्याकडनं मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न फसतोय. बॉल मात्र निर्धाव पद्धतीने टाकला जातोय. धाव संख्या बिनबाद आणि 0. बाबानाग संघाकडनं पुन्हा एकदा दुसरा चेंडू. यावेळेस मात्र फुल एंड डिलिव्हरी. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलवला जातोय. शाहिद शेख यांच्या बॅटीतून आलेला सुंदर फटका तुम्ही बघताय. या फटक्याच्या माध्यमातून एक एरी धाव घेतली जाते. या एक धावेच्या मदतीने अकाउंट ओपन होत आहे. अजिंक्य 11 बिनबाद 1. 5 षटकांचा हा सामना. बॅटिंग पॉवर प्ले मधले पहिली 2 षटक असतील. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. अल्ताफ यावेळेस मात्र राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत आहे. इनिंग मधला पहिला चेंडू खेळताना सुमित ढेकळे. यावेळेस मात्र पॉइंट क्षेत्रात मारलेला फटका. पॉइंटला उभ्या असलेल्या खेळाडूच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. यावेळेस मात्र चेंडू सरळ डीप पॉइंट क्षेत्राच्या बाहेर जातोय. सुमित ढेकळे यांच्या बाटीतनं आलेला हा मजबूत प्रहार. धावसंख्या या चौकाराच्या मदतीनं 5. या स्पर्धेत ज्या पद्धतीने हा विक्रम या अगोदरच्या सामन्यामध्ये विक्रम नोंदवला तो सुमित ढेकळे यांच्या इनिंग मध्ये 65 धावाची एक मॅरेथॉन इनिंग त्यांनी खेळली होती. 9 षटकार आणि 2 चौकारांचा धावांचा पाऊस या मैदानावर आज मात्र हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ज्या पद्धतीने धावांचा पाऊस सुमित ढेकळे यांच्याकडनं पाडला गेला होता, एक निश्चितच अप्रतिम खेळी. जोरदार अपील होत आहे, जोरदार अपील होत आहे. विकेटच्या मागच्या बाजूला त्या ठिकाणी विकेट किपर कडनं एक चांगला प्रयत्न केला जातोय. गोलंदाजांनी त्यांच्याकडनं अपील केलं गेलं, मात्र मुख्य पंच ते अपील साफ फेटाळून लावताय. येस, डॉट बॉल येतोय. लेग स्टंपवर मारा केला जातोय. भन्नाट वेगाने टाकलेला हा अल्ताफकडनं चेंडू सरळ बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. मिडॉन क्षेत्रात चेंडू जातोय. सरळ बॅटने खेळून काढलेला फटका. एक धाव फक्त एकेरी धाव वसूल केली जाते. एक धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी ठरतात. या एक धावेच्या मदतीने धाव पलक वाढतोय. धाव पलकावर लागताय. बिनबाद 6 धावा. पहिलं षटक मैदानावर मार्गस्थ. बॅटिंग पॉवर प्ले मधलं पहिलं षटक अल्ताफ घेऊन येतोय बाबानाग संघाकडनं. अल्ताफ. यावेळेस मात्र हवाई हल्ला. अप्रतिम फटका, नजाकत भरा फटका तुम्ही शाहिद शेख यांच्या बॅटमधनं बघताय. मिड ऑफ क्षेत्रात उभ्या असलेल्या खेळाडूच्या डोक्यावरनं हवाई मार्गाने चेंडू सरळ 1 बाउन्स बाउंड्री. सीमारेषे पार चेंडू जातोय. चौकार. एक बॅटिंग पॉवर प्ले मधल्या पहिल्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर ज्या पद्धतीने शाहिद शेख यांनी चौकार लगावला, या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. 10 धावा धावपलकावर लागताय. 5 षटकांचा हा सामना असेल. या स्पर्धेतलं अजिंक्य 11च्या माध्यमातून पहिलं शतक, धावांचं अर्धशतक संघाचं पूर्ण होतंय. तब्बल 102 धावा या अगोदरच्या सामन्यामध्ये अजिंक्य 11 संघानं फटकावल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने 65 धावांची एक अप्रतिम खेळी सुमित ढेकळे यांनी फटकावली होती. आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले मधलं पहिलं षटक पूर्ण होतोय. आजच्या दिवसभरातला हा तिसरा सामना मैदानावर पूर्ण खेळला जातोय. पहिलं षटक पूर्ण होतोय. धावसंख्या 1 षटकामध्ये, 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघू शकता नाशिक शहरातील हा लेदर आणि क्रिकेट विश्वामधला क्रिकेट फॉर्मॅट मधला मोठा खेळाडू रोहित परब, स्पीड किंग या नावाने त्यांना ओळखलं जातं. आपल्या वेगासाठी त्यांना ओळखलं जातं. ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत आहे रोहित परब. यावेळेस माय गुडनेस, पहिल्या चेंडूवर जबरदस्त यश मिळवून देतो रोहित. सुमित ढेकळे क्लीन बोल्ड. यष्टा उद्ध्वस्त होत आहे. इनसाइड एज चेंडू सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळतोय एज लागून. आणि रोहित परब आणि बाबानाग संघाला एक जबरदस्त यश मिळत आहे. सुमित ढेकळे क्लीन बोल्ड आणि खेळाडू कक्षामध्ये परत जात आहे. मी म्हटलं होतं आपल्या वेगासाठी रोहित परब यांना ओळखलं जातं. भन्नाट वेगाने नेहमीच ते गोलंदाजी करत असतात. याच वेगासाठी त्यांना क्रिकेट विश्वामध्ये स्पीड किंग नावाने ओळखलं जातं. त्याच समोर अजिंक्य 11 संघाचा जो खेळाडू
जो आता क्लीन बोल्ड होतोय, बाद होऊन खेळाडू कक्षामध्ये जातोय. सुमित ढेकळे मात्र या इनिंगमध्ये, या सामन्यामध्ये मात्र निश्चितच अपयशी ठरतोय. पहिल्या चेंडूवर एक अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन रोहित परब यांच्याकडनं केलं गेलं. फुल अँड डिलिव्हरी ऑफ स्टंपवर मारा केला गेला, वेगवान मारा केला गेला. बॅटची एज घेत चेंडू सरळ यष्टांवर जाऊन आदळतोय आणि बाबानाक संघाला एक जबरदस्त यश मिळतंय. धावसंख्या 1 गडी बाद, 10 धावा. अप्रतिम नवीन बॅट्समन मैदानात येतोय, नवीन फलंदाज मैदानात येतोय आतिश. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील सुमित ढेकळे यांना एक महत्वपूर्ण सोबत त्यांनी केली होती आणि सामना फिनिश करण्यासाठी एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मदत केली होती. हो, यावेळेस मात्र ऑफ स्टंपवर मारा, जोरदार अपील त्या ठिकाणी विकेटच्या मागच्या बाजूला होते. जोरदार अपील होते, एक जोरदार अपील. निश्चितच मात्र अपील मध्ये उत्साह जास्त दिसतोय, आत्मविश्वास कमी दिसतोय. अतिशय हुशारीने ऑफ स्टंपवर मारा करता येते रोहित परब. निश्चितच मित्रांनो, गोलंदाजी करत असताना ऑफ स्टंप असेल, फुल अँड डिलिव्हरी करण्याची आवश्यकता, मात्र ऑफ स्टंपवर खोलवर टप्प्याची जर आपण गोलंदाजी केली, यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी केली तर निश्चितच फलंदाजाला तुम्ही बांधून ठेवू शकता आणि जे धावगतीवर अंकुश ठेवू शकता. आज देखील मैदानावर त्याच पद्धतीने गोलंदाजी करताना रोहित परब यांना तुम्ही बघताय. हो, यावेळेस मात्र हवेत खेळलेला फटका, टायमिंग चुकतोय, मिसमॅच शॉट खेळला जातोय. मुस्तफा मात्र त्या ठिकाणी चेंडूवर धावत येत आहे. आतिश यांच्याकडनं हवेत फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, टायमिंग चुकला, कव्हर क्षेत्रात चेंडू जातोय. मुस्तफा चेंडूवर धावत येत आहे, चित्याच्या चपळाईने येत आहे. एक धाव मात्र अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. या एक धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 11 धावांवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शाहिद शेख एक टेनिस क्रिकेट विश्वामधलं मोठं नाव, अनेक स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू, मॅच विनर खेळाडू आज अजिंक्य 11 संघाकडनं आज मात्र मैदानावर उतरतोय. राऊंड द विकेट मारा करताय रोहित परब. ओ, यावेळेस मात्र ऑन साइडला फटका खेळला जातोय. 1 बाउन्स बाउंड्री, चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. शाहिद शेख यांच्या बॅट मधनं आलेला हा अप्रतिम फटका, चेंडू सरळ जातोय ट्रॅव्हल करत सीमा रेषेच्या बाहेर. रोहित परबच्या या षटकातला आतापर्यंतचा हा खराब चेंडू म्हणावा लागेल. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला पुल पद्धतीचा फटका खेळला गेला. शाहिद शेख यांच्या बॅट मधनं आलेला हा निश्चितच सुंदर फटका म्हणावा लागेल. या चौकाराच्या मदतीने धावफलक वाढतोय. 15 धावा धावफलकावर लागताय. राऊंड द विकेट मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहे रोहित परब. यावेळेस मात्र गुडलँड स्पॉटवर डिलिव्हरी केली गेली, प्रयत्न फसतोय, चेंडू सरळ गली क्षेत्रामध्ये जातोय. विकेट किपर त्या ठिकाणी चेंडूवर धावत जात आहे. निर्धाव चेंडू येतोय. निश्चितच एक संमिश्र षटक म्हणावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 रन्स. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 10. दुसऱ्या षटकामध्ये मात्र निश्चितच आतापर्यंत 5 चेंडूमध्ये निश्चितच चांगली गोलंदाजी केली ते रोहित परब यांनी. ओ, पुन्हा एकदा हवेत खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक धावतोय. ओ यस, इज गॉन. शाहिद शेख झेलबाद. मुस्तफा अप्रतिम क्षेत्ररक्षण करताय. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील 2 महत्वाचे झेल त्यांनी लॉंग ऑफ सीमारेषेजवळ पकडले होते. आता देखील मैदानावर ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करताय, निश्चितच अप्रतिम अफलातून क्षेत्ररक्षण करताय. एक वेगाने धावत जात आहे, चेंडूच्या खाली येत आहे आणि एक आदर्श पद्धतीने त्या ठिकाणी चेंडूच्या खाली येत शाहिद शेख सारखा एक तगड्या फलंदाजाचा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि अजिंक्य 11 संघाला एक मोठा धक्का बसतोय. दुसरा गडी त्या ठिकाणी शाहिद शेख सारखा एक तगडा फलंदाज आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र झेलबाद होतोय आणि खेळाडू कक्षामध्ये पुन्हा एकदा परत जातोय. 2 षटकाची समाप्ती होते. बॅटिंग पॉवर प्ले मधले 2 षटक संपताय. 12 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. आता मात्र क्षेत्ररक्षण 38 सीमा रेषेच्या बाहेर जाईल. हे मॅजिकल ओव्हर या अगोदर जे षटक टाकलं गेलं ते निश्चितच रोहित परब यांच्याकडनं एक जादुई षटक मी म्हणेल, मॅजिकल ओव्हर मी म्हणेल. सुमित ढेकळे असतील आणि त्यानंतर शाहिद शेख सारखे एक नावाजलेले खेळाडू रोहित परब यांनी बाद केले होते. का रोहित परबला वेगाचा राजा म्हटलं जातं, का रोहितला स्पीड किंग म्हटलं जातं, याचं उत्तर आपल्या गोलंदाजीमध्ये करून देताना तुम्ही रोहित परब यांना बघताय. या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने अजिंक्य 11 संघाने धावांचा डोंगर उभारला होता, आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र निश्चितच बाबा नाग संघाच्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी करताय. फलंदाजांना बांधून ठेवण्यामध्ये दोन्ही गोलंदाजांना यश आलं होतं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 10 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र निश्चितच एक नियंत्रित मारा केला गेला, कंजूसी भरी गोलंदाजी केली गेली आणि फलंदाजांना बांधून ठेवण्यामध्ये यश मिळालं. आता धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त बॅटिंग पॉवर प्लेची 2 षटकं संपताय. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा आणि 2 महत्वाचे गडी बाद होऊन खेळाडू कक्षामध्ये परत जात आहे. नवीन बॅट्समन मैदानात येत आहे. त्यांचं नाव पुन्हा एकदा स्टार खेळाडू विजय
तुषार तुषार इंद्रीकर. ओ येस, नाशिक क्रिकेट विश्वामधला हा देखील महाराष्ट्र क्रिकेट विश्वामधलं मोठं नाव. आपल्या तगड्या फलंदाजीसाठी यांना देखील ओळखलं जातं. ऑन साइडला फुलटॉस चेंडू, त्याचा फायदा उचलता आला नाहीये. एज लागून चेंडू सरळ शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय. मात्र एक धाव अगदी सहजपणे फेकी येईपर्यंत पूर्ण केली जाते. या एक धावेच्या मदतीने धावफलक पूर्ण होते. 16 धावा. तिसरं षटक मैदानावर टाकलं जाते. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघू शकता बाबानाग संघाकडनं विजय. अतिशय या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील एक निश्चितच चांगल्या दर्जाचं गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं विजय यांनी. हो या येस येस हो 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 येस येस. पुन्हा एकदा एक एकेरी धाव वसूल केली जाते. 17 धावा धावफलकावर लागताय. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सिव्हिल एंड कडनं, सिव्हिल हॉस्पिटल एंड कडनं. हो यावेळेस मात्र हवेत फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आउट स्विंग तुम्ही बघताय. एक अप्रतिम गोलंदाजी आपल्या बोटांची करामत दाखवताना मैदानावर तुम्ही विजय यांना बघताय. आउट स्विंग केला गेला, चकवलं बॅट्समनला, फसवलं गेलं, चकित केलं गेलं, बीट केलं गेलं. चेंडू सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावतोय. एक अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन पुन्हा एकदा विजय यांच्याकडनं बाबानाग संघासाठी. तुषार इंद्रीकर यांना देखील क्रिकेट विश्वामध्ये बाहुबली फलंदाज म्हणून ओळखलं जातं. ओ माय गुडनेस, बॅक टू बॅक सलग 2 चेंडू निर्धाव पद्धतीने टाकले जात आहे. तुषार इंद्रीकरला बीट केलं जात आहे. त्याच पद्धतीने गोलंदाजी केली जाते. बॅट्समनला ठरवून त्या ठिकाणी फसवलं जातंय. एक ऑफस्टंपवर मारा केला जातो. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू स्विंग होतोय. आउट स्विंग मी म्हणेल. यावेळेस मात्र खराब चेंडू ऑन साइडला जोरदार त्या ठिकाणी प्रहार केला गेला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब कॉलिंग, खराब रिटर्न, खराब रिटर्न. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धावत करण्याची संधी असेल. येस, इज गॉन. तिसरी धाव चोरण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र परिणाम स्वरूप त्या ठिकाणी मी आत्महत्या म्हणेल. आणि खेळाडू तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र धाव बाद होतोय. आणि बाबानाग संघाला आणखी एक मिळालेलं मोठं यश. अजिंक्य 11 संघाचा आणखी एक गडी त्या ठिकाणी एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धाव बाद होतोय. निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. धाव फलकावर लागताय. 3 महत्वाचे आघाडीचे खेळाडू बाद होऊन खेळाडू कक्षामध्ये परत जात आहे. यावेळेस मात्र आतिश एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये, तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धाव बाद होत आहे. भावेश पवार आणखी एक मोठं नाव. निश्चितच आज मात्र जे प्रेक्षक आज मोठ्या अपेक्षेने या मैदानावर उपस्थित झाले त्या सर्व प्रेक्षकांचं निश्चितच मनोरंजन होत आहे. निश्चितच याचं संपूर्ण श्रेय जात असेल ते सन्माननीय राजू वाघमारे सरांना. निश्चितच RCC ट्रॉफीची कोणतीही स्पर्धा असतो, अनेक नावाजलेले खेळाडू नेहमीच या RCC ट्रॉफीमध्ये सहभागी होत असतात. या अगोदर देखील पावसाळा संपण्याच्या वेळेवर एक मोठी ट्रॉफी RCC ट्रॉफी म्हणून आयोजित केली गेली होती. त्या स्पर्धेमध्ये देखील कृष्णा सातपुते सारखा, उस्मान पटेल सारखे अनेक मोठे खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. आणि या स्पर्धेत देखील कालचा खेळ असेल, आजचा खेळ असेल, या स्पर्धेत देखील अनेक मोठी नावं या स्पर्धेत सहभागी होत आहे. हो यावेळेस मात्र ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. आता मात्र सरळ टाकलेला चेंडू आउट साइड द ऑफ स्टंप. मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या एक अवंतर धावेच्या मदतीने धावफलक वाढतोय. धावफलकावर लागताय तब्बल 20 धावा. मात्र निश्चितच तिसरं षटक मैदानावर चालू आहे. 5 षटकांचा हा सामना असेल. आता मात्र धावगती वाढवावी लागेल, आक्रमक फटकेबाजी करावी लागेल, आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल. हो यावेळेस मात्र फुल अँड डिलिव्हरी, खोलवर टप्प्याचा हा चेंडू भावेश पवार यांना बीट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. एज लागून चेंडू सरळ यस बाईट स्वरूपात ही यस षटक संपतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. विजय यांचं हे अप्रतिम षटक असेल. या अगोदरचं जे दुसरं षटक रोहित परब यांनी टाकलं होतं, फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि सुमित ढेकळे, शाहिद शेख यांच्यासारखे मोठे खेळाडू त्या ठिकाणी बाद केले होते. तिसरं षटक देखील बाबानाग संघाच्या विजय यांच्याकडनं टाकलं गेलं. एक नियंत्रित मारा मी पुन्हा एकदा सांगेल. एक योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली गेली, फलंदाजांना बांधून ठेवलं गेलं. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा. प्रतिषटक 7 धावेंच्या सरासरीने, प्रतिषटक 7 धावेंच्या सरासरीने धावफलकावर लागताय फक्त 21 धावा. 21 धावा धावफलकावर लागताय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक.
स्लॉग ओव्हर्स असतील. निश्चितच या पुढच्या 12 चेंडूंच्या खेळामध्ये प्रत्येक फलंदाजाचा प्रयत्न असेल की मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न असेल, एक विरोधी संघासमोर एक मोठं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र अजिंक्य 11 संघाच्या खेळाडूंना एक आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल, मोठी फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघू शकता निळ्या जर्सीमध्ये येतोय गोलंदाज आझिम. या अगोदरच्या षटकामध्ये एक फिरकीपटू म्हणून एक चांगली कामगिरी करताना यावेळेस मात्र स्क्वेअर कट वेगवानच्या गतीने चेंडू सरळ जातोय डीप पॉइंट क्षेत्राच्या बाहेर. 4 धावा. लाजवाब फटका मी म्हणेल. बॅकफुटला जात एक चेंडूची वाट बघितली गेली आणि चेंडू आत आल्यानंतर मात्र वेगानं प्रहार केला गेला. चेंडू सरळ बघता बघता डीप पॉइंट क्षेत्राच्या बाहेर जातोय आणि भावेश पवार यांच्या बॅटमधनं आलेला हा नेत्रदीपक फटका, नजाकत भरा फटका तुम्ही बघताय. या 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा. हे स्वागत आजिमचं मात्र चौकार मारून करतोय तो भावेश पवार. अप्रतिम बॅटिंग. यावेळेस मात्र समोरच्या बाजूला चेंडू फटकावला जातोय. प्रयत्न केले गेला, एफर्ट्स लावले गेले लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 2 धावा. दुसरी धाव मात्र वेगाने पूर्ण केली जाते. फेकी येईपर्यंत मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये दाखल होत आहे तुषार इंद्रीकर. या 2 धावेंच्या मदतीने धावफलक वाढतोय. 27 धावा धावफलकावर लागताय 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आझिमच्या प्रत्येक चेंडूवर मात्र भावेश पवार वेगानं हल्ला चढवताय, आक्रमण करताय. निश्चितच प्रयत्न असेल, योग्य प्रयत्न असेल की एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल, मोठं टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल. आझिम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे राऊंड द विकेट मारा करण्यासाठी 4-5 पावलांचा स्टार्ट घेऊन. यावेळेस मात्र रिव्हर्स आयटम ट्राय केला गेला, रिस्क घेतली गेली, जोखीम घेतली गेली. भावेश पवार यांच्याकडनं रिव्हर्स आयटम ट्राय केला, चेंडू सरळ जातोय तो शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र या चेंडूवर अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. 28 धावा. निश्चितच शेवटच्या काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक अतिशय जोरदार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करताय. आता स्ट्राईकवर तुम्ही बघू शकता तुषार इंद्रीकर, गोलंदाजी मार्कवर बघू शकता आझिम. यावेळेस मात्र ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी येत आहे. क्षेत्ररक्षण तुम्ही बघू शकता, पॉइंट, गली, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन. निश्चितच त्यानंतर डीप मिड विकेट असेल, लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल, डीप एक्स्ट्रा कव्हर असेल. यावेळेस मात्र तुषार इंद्रीकर ब्रँडेड षटकार. याच साठी ओळखला जातो तो तुषार इंद्रीकर. पंखावरती ठेव भरोसा, घे भरारी झोकात, कळू दे त्या आकाशाला ही तुझी खरी अवकात. निश्चितच तुषार इंद्रीकर मात्र आक्रमण करतोय. यासाठीच ओळखला जातो तुषार इंद्रीकरला. एक उंचापुरा हा देयष्टीचा फलंदाज तुषार इंद्रीकर ऑन फायर. एक स्थानिक क्रिकेटमध्ये असेल, महाराष्ट्र बाहेरच्या अनेक संघांमध्ये, नाशिक जिल्ह्याच्या बाहेरच्या अनेक संघांमध्ये तुषार इंद्रीकर खेळत असतो. मोठा अनुभव या खेळाडूच्या देखील अनुभवी गाठीशी प्रचंड क्रिकेटचा अनुभव आहे. आज देखील तो अनुभव आपल्या फलंदाजीमध्ये या ठिकाणी दाखवून देताना तुषार इंद्रीकर. षटकार येतोय, अप्रतिम फटका. फुलटा चेंडू. यावेळेस मात्र माय गडनेस झेल सुटतोय आणि चेंडू सरळ काव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. पंचांकडनं इशारा येतोय, षटकार. बॅक टू बॅक 2 मोठे हिट येत आहे. आझिम वर हल्ला चढवला जातोय. धावसंख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचतोय 40 धावा. धावगती वाढते, फलंदाजीचा गेअर बदलला जातोय. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू कट केलाय, दिशा दाखवली गेली, पॉइंटच्या दिशेने चेंडू ढकलला गेलाय अतिशय हळुवारपणे. एक धाव मात्र अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. या अजिंक्य 11 साठी चांगल्या षटकाची अखेर होते. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. प्रति षटक 10.10 च्या सरासरीने 41 धावा धावफलकावर लागतात. 41 रन्स. या 41 धावांमध्ये या अगोदरच्या षटकामध्ये तुषार इंद्रीकरच्या बॅटीतनं आलेले निश्चितच 2 मोठे प्रहार तुम्ही बघितले. आणि निश्चितच अजिंक्य 11च्या तंबूमध्ये आता कुठेतरी उत्साहाचं वातावरण तयार होत असेल. जे स्थानिक प्रेक्षक असतील, जे ऑनलाईन प्रेक्षक असतील, आता मात्र निश्चितच त्यांच्या जीवात जीवाला असेल. एका स्थानिक संघ अजिंक्य 11 संघ, सन्माननीय अजिंक्य अण्णा चुंबळे यांचा हा संघ या स्पर्धेत संपूर्ण तयारीशी उतरलाय. मी विनंती करेल यस मी विनंती करेल आप्पा 11 संघ कर्णधार आणि दुसरा चाळीसगाव संघ, कृपया दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण संपर्क साधायचा आहे.
तुषार इंद्रिकर ऑन फायर. मित्रांनो, या अगोदरच्या 3 षटकांमध्ये ज्या पद्धतीची फटकेबाजी झाली होती, एक शांतपणे क्रिकेट खेळलं जात होतं. चला गेम ऑन प्लीज. यार टाइमपास होणार नाही, उशीर होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. मी वारंवार सूचना करतोय. मी विनंती करेल की चाळीसगाव संघ आणि अप्पा इलेव्हन कृपया आपली 12 खेळाडूंची यादी, प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन आपण कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. तुषार इंद्रिकर ऑन फायर. चला चला गेम ऑन प्लीज. अप्पा इलेव्हन आणि येस चाळीसगाव. थँक्यू मुन्नाजी सर. तुषार इंद्रिकर लाजवाब फटकेबाजी करतोय. येस वैयक्तिक 7 चेंडूंवर 16 धावांवर फलंदाजी करतोय तुषार इंद्रिकर. त्यात 2 षटकारांचा समावेश. 5वं आणि अंतिम षटक घेऊन येतोय बाबानाग संघाकडनं. पुन्हा एकदा विजय. वैयक्तिक कोट्यातलं 2रं षटक असेल संघाकडनं. 5वं षटक घेऊन येत आहे सिव्हिल हॉस्पिटल एंड कडनं विजय. तुषार इंद्रिकर पहिला चेंडू खेळतोय. ओ यावेळेस मात्र आउटस्विंग आणि एज लागून चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पहिल्या चेंडूवर तुषार इंद्रिकरला बाद करण्यामध्ये यश मिळतंय विजयला आणि तुषार इंद्रिकर यांच्या खेळीचा अंत होतोय. मात्र निश्चितच एक 4थ्या षटकामध्ये एक 2 मोठ्या प्रहारांच्या सोबत 2 षटकारांच्या सोबत थोडंसं धावगती वाढवण्याचा प्रयत्न तुषार इंद्रिकर यांच्याकडनं केला गेला. बऱ्याच प्रमाणात यश मिळालं. धावसंख्या 40 धावांच्या पुढे गेली. 41 धावा धावफल करावं लागतंय. 5वं षटक मैदानावर टाकलं जात आहे. 5व्या षटकाची सुरुवात देखील बाबानाग संघासाठी अप्रतिम पद्धतीने केली जाते. पहिल्या चेंडूवर तुषार इंद्रिकरला विकेट किपरच्या हातामध्ये झेल देण्यास भाग पाडलं गेलं आणि तुषार इंद्रिकर बाद होऊन खेळाडू कक्षामध्ये परत जात आहे. नवीन बॅट्समन मैदानात येत आहे. येस हेमंत मोरे. डाव्या हाताचा हेमंत मोरे. दोन्ही डाव्या हाताचे बॅट्समन आता विकेटवर उभे दिसत आहे. हेमंत मोरे ग्रामीण भागातील हा नाशिक क्रिकेट मधलं मोठं नाव. डाव्या हाताचा हा बॅट्समन. पिंपळगाव बसवंतचा स्थानिक ग्रामीण क्रिकेट मधलं हे मोठं नाव. एक आपल्या आक्रमक फटकेबाजीसाठी देखील यांना ओळखलं जातं. आपल्या संघासाठी काय करताय मैदानावर ते निश्चितच प्रेक्षकांना देखील बघायला आवडेल. यावेळेस मात्र हवाई हल्ला. पहिल्या चेंडूवर बिग हिट केला जातोय. चेंडू सरळ बघता हवाई मार्गाने लॉंग सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. पहिल्या चेंडूवर बिग हिट केला जातोय आणि पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करताना हेमंत मोरे. 6 धावा धावफल करावं लागतंय. या 6 धावांच्या मदतीने 47 धावा धावफल करावं लागतंय. येस रायगडचा टायगर. एक भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामधलं मोठं नाव उस्मान पटेल यांचं आयोजन कमिटीच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर सुशील यांचं देखील, सुशील निकम सरांचं देखील स्वागत असेल. निलेश सरांचं देखील स्वागत असेल. यस षटकार येतोय. हेमंत मोरे यांच्या बॅटमधून आलेला अप्रतिम षटकार. 47 धावा धावफल करावं लागतंय. व्हॉट हॅपन. व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला आपण बघू शकता सन्माननीय चेतन सरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वपूर्ण सामन्याची नाणेफेक होते. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच्या बाजूला अप्पा इलेव्हन आणि चाळीसगाव संघ या 2 बलाढ्य संघांच्या दरम्यान नाणेफेक होतीये. येस राहुल साळवे आणि श्रीकांतजी खडतळे यांच्या शुभ हस्ते या पुढच्या सामन्याचं नाणेफेक होते. नाणेफेक झाली आहे. येस अप्पा इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. येस येस एक कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने सूचना केली जाते मुख्य पंचांकडनं. तत्पूर्वी अप्पा इलेव्हनचा संघ यांचं आगमन झालंय. उस्मान पटेल देखील या ठिकाणी उपस्थित झाले. अनेक नावाजलेले खेळाडू आज देखील पुढच्या खेळामध्ये काही क्षणामध्ये मैदानावर उतरतील. यानंतर जो सामना होणार आहे
अप्पा 11 विरुद्ध चाळीसगाव या सामन्याचं नाणेफेक सन्मान्य राहुल साळवे सर आणि श्रीकांतजी खडताळ सर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली आहे. अप्पा 11 संघानं नाणेफेक जिंकली आहे. गेम ऑन प्लीज, गेम ऑन प्लीज, गेम ऑन प्लीज. सत्तेचाळीस धावा धावपल करावं लागताय. एक मित्रांनो पुन्हा एकदा मी विनंती करेल, लवकरात लवकर आपण सामना सुरू करायचा आहे. येस, पाचवं आणि अंतिम षटक मैदानावर टाकलं जाते. 47 धावा. हेमंत मोरे आपल्या पहिल्या चेंडूवर, इनिंगच्या पहिल्या चेंडूवर अप्रतिम मारलेला षटकार निश्चितच त्याचं स्टँडर्ड सिद्ध करतोय. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा हा चेंडू ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. आता मात्र भन्नाट वेगानं हा चेंडू टाकला गेला. हेमंत मोरेला त्या ठिकाणी मात्र बेट केलं गेलं. कमबॅक होतोय गोलंदाजाकडनं. या अगोदरच्या चेंडूवर फुल लाईन डिलिव्हरी केली गेली, चुकी झाली आणि त्या चुकीला माफी नाही. चेंडू सरळ बॅटवर पिक केला गेला आणि लॉगांच्या बाहेर त्या ठिकाणी फटकावला गेला होता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघू शकता. विजय लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळतोय. फर्निचर त्या ठिकाणी डिस्ट्रॉय होत आहे, यष्ट उद्ध्वस्त होत आहे. हेमंत मोरेच्या खेळीचा अंत. वेगवान मारा विजय यांच्याकडनं केला गेला. आपल्या वेगानं बॅट्समनला त्या ठिकाणी बीट केलं गेलं आणि चेंडू सरळ यष्टांचा वेध घेतोय आणि आणखी एक गडी त्या ठिकाणी पाचवा धक्का अजिंक्य 11 संघाला बसतोय. धाव संख्या 47. 47 धावा धावपल करावं लागताय. चार चेंडूंचा या षटकामध्ये खेळ पूर्ण होतोय. 4 षटकामध्ये आतापर्यंत फक्त 6 धावा विजयने खर्च केल्यात आणि 2 महत्वाचे गडी त्या ठिकाणी बाद करतोय. पाचवं आणि अंतिम षटक या सामन्यातल्या पहिल्या इनिंग मधलं टाकलं जात आहे. ओ क्या बात आहे. मुंबई क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर, भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामधलं मोठं नाव सन्माननीय ओमकारजी देसाई यांचं आयोजन कमिटीच्या वतीनं स्वागत. ओमकार देसाई सरांचं देखील या ठिकाणी मैदानावर या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आगमन झालंय. या सर्व स्टार खेळाडूंचं आयोजन कमिटीच्या वतीने मी मनापासून स्वागत करतोय. आज मात्र मी सांगतोय, आज मात्र निश्चितच एक मोठ्या तारा सिताऱ्यांचा खेळ आज बघायला मिळेल. रबचषक पर्व पहिले 5वं षटक टाकलं जातंय. पुन्हा एकदा गोलंदाजीवर तुम्ही बघू शकता विजय येतोय. नवीन बॅट्समन जो मैदानात येतोय, नवीन बॅट्समन मैदानात येतोय. नवीन बॅट्समन येतो जयनेश. नवीन बॅट्समन मैदानात येतो जयनेश. या इनिंग मधला पहिला चेंडू खेळताना जयनेश. विजय टू जयनेश. ओ यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर बिग हिट केला जातोय. हवाई मार्गाने चेंडू सरळ जातोय काव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हो, लाजवाब फटका, अप्रतिम बिग हिट केला जातोय. एक मजबूत प्रहार त्या ठिकाणी जयनेश यांच्या बॅट मधनं केला जातोय. निश्चितच लॉग ओव्हर मध्ये शेवटच्या काही चेंडूंमध्ये याच पद्धतीच्या फटकेबाजीची आवश्यकता असते. एक मोठे प्रहार केल्या जाण्याची आवश्यकता असते. धावगती उंचवण्याचा प्रयत्न फलंदाजांकडनं केला जातो. आता मात्र यश मिळतंय. या षटकातला शेवटचा चेंडू. ओ यस, यावेळेस मात्र आउटसाइड द लेग स्टंप. मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. नियंत्रण सुटतंय. एक वेगवान मारा करण्याच्या प्रयत्नामध्ये विजय यांच्याकडनं मात्र नियंत्रण सुटतंय. लेग स्टंपवर मारा केला जातोय. एक संमिश्र षटक मी म्हणेल. या षटकात आतापर्यंत 2 षटकार येत आहे. धावगती वाढते. शेवटचा चेंडू. ओ यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडू कट केला गेलाय. स्क्वेअर कट. चेंडू सरळ जातोय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल मात्र 2 धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी ठरत आहे. 5व्या षटकातला शेवटचा चेंडू पूर्ण होतोय. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 5 षटकानंतर धावपल करावं लागतंय. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. अजिंक्य 11 संघाची धाव संख्या 5 गडी बाद 56. 56 रन्स धावपल करावं लागतंय. 57 धावांचं आव्हान असेल. 57 धावांचं आव्हान असेल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये मात्र रोहित परब यांच्याकडनं निश्चितच एक
किफायतशीर गोलंदाजी केली गेली. 2 महत्त्वाचे विकेट्स त्या ठिकाणी त्या षटकामध्ये घेतले होते. तिसऱ्या षटकामध्ये मात्र पुन्हा एकदा एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली गेली. 21 धावा तिसऱ्या षटकानंतर धावफलकावर होता. चौथ्या षटकामध्ये मात्र निश्चितच तुषार इंद्रिकर यांनी आक्रमक पवित्रा धारण केला गेला. 2 उत्तुंग षटकार त्यांच्या बॅटमधनं आले होते. धावसंख्या मात्र वाढली होती. 41 धावा धावफलकावर लागल्या होत्या आणि 5व्या षटकामध्ये देखील एक जैनेश यांच्या आक्रमक बॅटिंगच्या माध्यमातून एक सन्मानजनक फायटिंग स्कोर त्या ठिकाणी उभारला गेलाय आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते 56 धावा आणि हा सामना जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये 57 धावांची आवश्यकता. सन्माननीय राजू वाघमारे सरांचं पुन्हा एकदा आणि अर्जुन भाई यांचं आयोजन कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. या स्पर्धेचे शिल्पकार RCC संघाचे सन्माननीय संघ मालक राजू वाघमारे सर आणि त्यांच्या सर्व कुटुंबाचं या ठिकाणी स्वागत असेल. आज मात्र मित्रांनो आज आणखी एक दर्जेदार अनेक स्टार खेळाडूंचा खेळ मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना बघायला मिळणार. रब ट्रॉफी चषक या रब ट्रॉफीचं हे पहिलं पर्व निश्चितच एक मोठ्या रकमेचं ही स्पर्धा 1,21,000 पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असेल. तब्बल 4 पारितोषिक 4 क्रमांकाच्या सर्वोत्तम 4 संघांना या स्पर्धेच्या विजेत्या संघांना पारितोषिक देण्यात येणार आहेत. आज संपूर्ण क्रिकेट विश्वामधले अनेक तारे सितारे कालच्या खेळामध्ये देखील एक नावाजलेले खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. आज देखील एक ओंकार देसाई असेल, दिनू कांबळे असतील, उस्मान पटेल असेल यासारखे अनेक तारे सितारे त्याचबरोबर तुम्ही मैदानावर बघत असतील अजिंक्य 11 संघाकडनं देखील सुमित डेकळे, शाहिद शेख, विवेक शेलार यासारखे देखील एक मोठे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहे. उमेश वाघ असतील, एकापेक्षा एक सरस मोठ्या नावाजलेल्या खेळाडूंचा खेळ बघण्याचा योग या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना येतोय. जे प्रेक्षक मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित झाले त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं देखील मी पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत करतोय. ज्या पद्धतीने हा चालू असलेल्या सामन्यामध्ये सुरुवातीच्या ज्या 3 षटकांमध्ये एक निश्चितच चांगली गोलंदाजी केली होती, त्या 3 षटकामध्ये नियंत्रित मारा केला होता. मात्र 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलं अजिंक्य 11 संघानं आणि 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये आक्रमक बॅटिंग केली आणि एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यासाठी एक मदत झाली. आणि यानंतर पुन्हा एकदा आपण ऐकूया हिंदीमधले आमचे सहकारी आणि नाशिकमधले संपूर्ण क्रिकेट विश्वामधले हिंदीमधील एक मोठे नावाजलेले समालोचक मुन्नाजी शाह यांना. ओव्हर टू मुन्नाजी. थैंक यू बोराड़े जी. ओपनर से अनुरोध है बाबा नाग, देखिए मैच को जल्दी शुरू करना है. इसके बाद 3 मैचेस खेले जाने और बाकी हैं. सभी टीमों से एक निवेदन है कि कोऑपरेट करें समय के संदर्भ में. फिलहाल इस मुकाबले का टॉस जीता था बाबा नाग के कैप्टन ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया और अजिंक्य 11 ने 57 रनों का लक्ष्य रखा है 5 ओवर में जीत के लिए बाबा नाग के सामने. पहले ओवर की शुरुआत होने वाली है. 11.40 के रन रेट से 5 ओवर की 30 गेंदों में 57 रनों का लक्ष्य होगा जीत के लिए. इसके बाद होने वाला मुकाबला खेला जाएगा अप्पा 11 अप्पा देवकर देवलाली कैंप 11, जिसमें मेहमान खिलाड़ी उस्मान पटेल एंड कंपनी यानी उमर 11, और उनका मुकाबला होना है 40 गांव 11 के साथ. चलिए मैच को शुरू करना है. अप्पा 11 के कप्तान ने टॉस जीता और टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का फैसला किया है अगले मुकाबले में. यस प्ले ऑन सर. इधर पहले ओवर की शुरुआत हो रही है. 57 रनों के लक्ष्य का पीछा किस प्रकार से कर पाती है बाबा नाग की टीम, जिसमें मेहमान खिलाड़ी खेल रहे हैं औरंगाबाद के भी. स्थानीय खिलाड़ियों में आप लोगों ने देखा रोहित परब ने गेंदबाजी में अपना जलवा दिखाया था.
पहली ही गेंद को खेला जरूर है सूरज ने। मिड ऑफ पर खड़े खिलाड़ी के हाथों में गेंद पहुंची थी वन बाउंस होने के बाद। हालांकि नॉन स्ट्राइकिंग एंड से रन लेने की मंशा में जरूर थे बाबा। जैसे ही देखा गेंद पहुंची है सीधी। एज एंड टेकन, कॉट बिहाइंड। पहली गेंद पर जीवनदान तो नहीं कहा जा सकता है क्योंकि मिड ऑफ के खिलाड़ी से काफी दूर थी गेंद, लेकिन दूसरी गेंद पर बल्ले का बाहरी किनारा लिया गेंद ने और कोई गलती नहीं की विकेटकीपर शाहिद ने गेंद को लपकने में। बाबा नाग का रनों का खाता खुलने से पहले विकेट का खाता खुला है। इधर पहले ओवर में गेंदबाजी कर रहे हैं उमेश वाघ। सूरज के रूप में पहला विकेट कमाया है बाबा नाग ने। इनायत आए हैं नए बल्लेबाज। उमेश की गेंद इनायत के लिए। ओह, अजीब ढंग से खेला गेंद को, शॉर्ट गेंद थी, अपने आप को बचाना चाहा। गेंद पहुंच रही है मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में और पहला रन बनाया गया इनायत के बल्ले से। उमेश वाघ तेज गति की गेंद करते हैं। बाएं हाथ के बल्लेबाज है बाबा, जिसे देखते हुए फील्ड को थोड़ा परिवर्तित किया गया है। ऑफ साइड में डीप एक्स्ट्रा कवर और एक डीप मिड विकेट। पावर प्ले में ये दो खिलाड़ियों को बाउंड्री लाइन पर रखा गया है। 4 खिलाड़ी 30 गज के दायरे में देखे जा सकते हैं ऑफ साइड में, जिसमें एक शॉर्ट थर्ड मैन है, बैकवर्ड पॉइंट है, कवर और मिड ऑफ। उमेश तैयार हैं गेंदबाजी करने के लिए। ऑन साइड में 30 गज के दायरे में 3 खिलाड़ी रखे गए हैं, जिसमें एक शॉर्ट फाइन लेग, स्क्वायर लेग और मिड ऑफ। एकमात्र खिलाड़ी ऑन साइड में यदि कोई रखा गया है बाउंड्री लाइन पर तो वो है डीप मिड विकेट के रूप में। उमेश वाघ तैयार है अपने सफल ओवर की अगली गेंद लेकर बाबा को पहली बार। शॉर्ट गेंद थी, खेला है गेंद को, मिड ऑफ पर पहुंच रही है गेंद। ओनली सिंगल। जितनी भी मेहमान टीमें बाहर से खेलने आई हैं, आप तमाम लोगों का हार्दिक स्वागत है आरसीसी क्रिकेट क्लब यानी राजू भाई वाघमारे की ओर से। वो इस बार खेला है गेंद को ऑन साइड में, हालांकि लॉन्ग लेग पर खिलाड़ी मौजूद जरूर थे जिनके द्वारा गेंद को रोकने का प्रयास किया जा रहा है इस समय भी, और गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई है 4 रनों के लिए। पहला चौका इनायत के बल्ले से। कैच करने की कोशिश भी की गई थी लॉन्ग लेग के खिलाड़ी द्वारा गेंद को। पहला चौका। आवश्यकता भी है इस समय अच्छी शुरुआत की बाबा नाग को। 5 ओवर के मुकाबले में 57 रनों का पीछा करते हुए लाजमी है कि आपको जोखिम लेना होगा। उमेश इनायत को स्टेप आउट होकर खेला है बड़े ही सुंदर अंदाज में गेंद को, गेंद पहुंच रही है डीप एक्स्ट्रा कवर की तरफ और बहुत अच्छा एफर्ट डीप पर खड़े खिलाड़ी द्वारा। कैच लेने की बजाय गेंद को रोकने में प्रथमता दी और सफल भी हुए। एकमात्र रन से संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाजों को। पहले ओवर का खेल इस प्रकार से पूरा हो जाएगा। 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 1 विकेट के नुकसान पर 7 रन। 50 रनों की आवश्यकता है जीत के लिए अब 4 ओवर की 24 गेंदों से। ये वाली? अरे सब प्लेयर खड़े ना इधर, देख लो।
नए ओवर की शुरुआत पहली गेंद, और पहली गेंद पर बड़े ही प्यारे अंदाज में इनायत ने गेंद को खेला है डीप एक्स्ट्रा कवर की ओर, और एक सिंगल रन। इधर गेंदबाजी करने के लिए आए हैं दूसरे ओवर में विवेक, अजिंक्य 11 की ओर से। दूसरे ओवर चल रहा है, पावर प्ले अभी जा रही है, बैटिंग पावर प्ले। बाबा इस समय स्ट्राइक पर हैं, केवल 1 रन बनाकर खेल रहे हैं बाबा इस समय। 8 रन टोटल स्कोर है अभी बाबा नाग का। ऑफसाइड में धकेला है गेंद को पॉइंट की ओर, फिर एक बार मिसफील्ड, गेंद जा रही है डीप पॉइंट की तरफ, और इधर 2 रन पूरे कर लिए गए हैं बल्लेबाजों द्वारा। अब जाकर डबल डिजिट में स्कोर पहुंचा है 10 रनों पर। बैक टू द बॉलर, खेला गेंद को, मिस हो गए गेंदबाज। बहुत अच्छी तरह फील्ड भी की फॉलो थ्रू में गेंद को विवेक ने। प्रयत्न किया गया नॉन स्ट्राइकिंग इनके एंड से बेल्स बिखेरने का, निशाने से चूके। इनायत को जीवन दान। ओ अच्छी गेंद सामने की ओर, फुल लेंथ गेंद। उछालना भी चाहा बल्लेबाज ने गेंद को। बाबा उस प्रकार की बल्लेबाजी अभी तक नहीं कर पाए हैं जिस प्रकार की बल्लेबाजी के लिए बाबा जाने जाते हैं। विवेक की अगली गेंद, बाबा को खेला है गेंद को मिड ऑफ बाउंड्री की ओर, 4 रन। बाबा के बल्ले से यह पहला चौका। चौदह रन। रन। दूसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर है। उछाल कर खेलने की कोशिश, गेंद हवा में है, नो मैंस लैंड में गई गेंद, और इससे पहले कि गेंद पहुंचती बैकवर्ड पॉइंट के खिलाड़ी तक ऋषिकेश घोड़के जहां पर गेंद को फील्ड करते, 1 रन दोनों बल्लेबाजों ने दौड़कर पूरा कर लिया। इसके साथ ही ओवर यहां पर पूरा हो जाएगा। पावर प्ले में दोनों टीमों का स्कोर समान है, 15 रन। जिस समय पहले बल्लेबाजी चल रही थी यहां पर अजिंक्य 11 की पावर प्ले के 2 ओवर्स में भी 15 रन बने थे, और इस समय जब बल्लेबाजी चल रही है बाबा नाग की तो पावर प्ले के 2 ओवर में 15 ही रन बने हैं। चलिए खेल को फास्ट करना है, खेल को शुरू करना है प्लीज। समय कम है, इस मुकाबले के बाद 3 मैचेस होने भी जरूरी हैं। उमेश वाघ को लाया गया है एक बार फिर गेंदबाजी के लिए। उमेश का ये इंडिविजुअल दूसरा ओवर होगा और इस पारी का तीसरा ओवर। कुल मिलाकर 5 ओवर का मुकाबला है। 57 रन बनाने हैं बाबा नाग को मुकाबला जीतने के लिए, जबकि पावर प्ले के 2 ओवर्स में अभी तक 15 रन बने हैं। फील्ड की जमावट पर यदि नजर डाली जाए तो ऑन साइड में 30 गज के दायरे में केवल एक खिलाड़ी लगाया गया है और वो है शॉर्ट फाइन लेग, और अब एक खिलाड़ी को भेजा गया है एक्स्ट्रा कवर की तरफ, सॉरी मिड विकेट की तरफ। ये 2 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल में ऑन साइड में लगाए गए हैं। उमेश, पहली गेंद बाबा को, बाबा ने खेला है गेंद को शॉर्ट मिड विकेट की तरफ, डायरेक्ट हिट करने की कोशिश, ओवर थ्रो हुआ है और उसका फायदा उठाते हुए 2 रन बना लिए गए। सत्रह रन टोटल स्कोर है। अब 40 रनों की आवश्यकता है जीत के लिए। अब 17 गेंदें अभी बाकी हैं।
17 गेंदों से 40 रन बनाना टेनिस क्रिकेट में मैं समझता हूं बहुत ज्यादा भी मुश्किल काम नहीं है, लेकिन उस प्रकार की बल्लेबाजी की आवश्यकता है। उमेश की अगली गेंद, शॉर्ट गेंद, घुमाया है गेंद को डीप स्क्वायर लेग की तरफ, और अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग डीप स्क्वायर लेग के खिलाड़ी द्वारा। टप्पा पड़ने के बाद गेंद घूमी जरूर थी, लेकिन शरीर का संतुलन भी बनाए रखा उस खिलाड़ी ने। यस सर, नहीं है, उधर दर्शकगण है, प्लीज जरा बोलिए तो दर्शकगण। ओके ओके, फिर एक बार ऑन साइड। इस मुकाबले में बाबा को गेंद को फुल फेस ऑफ द बैट खेलने में थोड़ी सी असुविधा हो रही है। उसका कारण है कि दोनों गेंदबाज अब तक जो आजमाए गए हैं उनका संबंध मुंबई से है, और उन गेंदबाजों के सामने जो गेंद को घुमाने में महारत रखते हों, जाहिर सी बात है थोड़ी सी असुविधा होती है बल्लेबाज को। इनायत इस समय स्ट्राइक पर है। बीस रन कुल मिलाकर इस समय स्कोर। उमेश की गेंद, इनायत को, और साफ बोल्ड हो गए यार्कर लेंथ की गेंद पर। पैरों पर आती हुई गेंद को फ्लिक करने का प्रयास किया गया, और इससे पहले कि बल्ला वहां पहुंचता गेंद लेग स्टंप ले उड़ी। इनायत का अब तक 2 विकेटें गई हैं, और दोनों विकेटें लेने का श्रेय जाता है उमेश वाघ को। और उसका कारण यह है कि उमेश ने अच्छी गेंदबाजी की है, लेंथ लाइन के साथ गेंदबाजी की है अब तक। तीसरे ओवर का खेल जारी है, स्कोर है 20 रन। उमेश गेंदबाजी करेंगे नए बैट्समैन अनिल को। फुल टॉस बनाकर खेला है अनिल ने गेंद को, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग की, और फील्डर वहां मौजूद हैं। 1 रन लिया गया, और 1 ही रन से समाधान मानना होगा अनिल को। 21। उमेश अपने दूसरे ओवर की, यानी अपने कोटे की आखिरी गेंद लेकर तैयार है उमेश गेंदबाजी करने के लिए। गेंद करेंगे बाबा को, घुमाया है बाबा ने गेंद को, और अब जाकर बल्ले को खोला है बाबा ने। अब इस मुकाबले के ट्विस्ट पे ले जाना चाहूंगा आप लोगों को। पहली पारी में जिस समय बल्लेबाजी चल रही थी अजिंक्य 11 की, 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर था 21 रन, और अब जब बल्लेबाजी चल रही है बाबा नाग की, तो 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 27 रन। बावजूद इसके 2 ओवर का खेल अभी बचा है, और 2 ओवर में 30 रन अभी और बनाने हैं जीतने के लिए। यानी जिस समय यहां पर बल्लेबाजी चल रही थी अजिंक्य 11 की, लास्ट 2 ओवर में 35 रन कूटे गए थे, और वो बाबा नाग की बल्लेबाजी के लिए थोड़ा सरदर्द साबित हो रहे हैं इस समय। भावेश पवार को लाया गया है गेंदबाजी के लिए। अब पवार एक जाने माने क्रिकेटर हैं टेनिस क्रिकेट की, जहां तक बात की जाए लेफ्ट आर्म अच्छी गेंदबाजी कर लेते हैं, बल्कि अच्छे ऑलराउंडर भी हैं टेनिस क्रिकेट में। पहली गेंद फुल लेंथ गेंद थी, एक्स्ट्रा कवर की तरफ खेलकर 1 रन जुटाया।
अनिल ने 28 रन। भावेश पवार, एक मंझे हुए गेंदबाज है भावेश पवार, और बाएं हाथ के गेंदबाज के लिए बल्लेबाज भी बाएं हाथ के सामने होंगे। अब बाबा ओवर द विकेट गेंदबाजी करना चाहते हैं भावेश। लेफ्ट आर्म ओवर द विकेट। बाबा के लिए गेंद है, उछाला है गेंद को, गेंद हवा में है, विकेट कीपर गेंदबाज दोनों गेंद के नीचे। ओ माय गुडनेस, दो के झगड़े में तीसरे का फायदा। पहले आप, और गाड़ी निकल गई। खैर फायदा बाबा का हुआ है, लेकिन उसका किस प्रकार से फायदा बाबा उठाते हैं यह देखने वाली बात होगी। हालांकि बाबा जैसे बैट्समैन को इतना आसान सा जीवन दान देना महंगा भी साबित हो सकता है। देखिए, अंपायर फैसला देने में सक्षम है। मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस योगेश महाले जहां कहीं हो कमेंट्री बॉक्स के सामने आइए। योगेश महाले जहां कहीं हो, आपसे एक रिक्वेस्ट है, मंच के सामने आना है। योगेश महाले जहां भी हो,
या ठिकाणी सर्व टीमांना विनंती करण्यात येत आहे तीस रन बने हैं इस समय बाबा नाग के। दस गेंदों से 28 रन अभी और बनाने हैं जीतने के लिए। भावेश तैयार हैं। सामने के दर्शकगण थोड़े साइड में आ जाएं। सामने के दर्शकगण थोड़े से प्लीज साइड में आ जाए। इस बीच ये गेंद जिसको अनिल ने उछालकर खेलना चाहा, एक बार फिर क्या छूटा है शाहिद से। तीस रन कुल मिलाकर स्कोर हो गया है। अब 27 रन बनाने हैं जीतने के लिए। नौ गेंदें अभी शेष है, 27 रनों की आवश्यकता है। भावेश लेफ्ट हैंड बैट्समैन के लिए अब ओवर द विकेट। बहुत ज्यादा शॉर्ट गेंद और वाइड का इशारा अंपायर की ओर से। सर के ऊपर गुजरी थी गेंद। थर्टी 31 रन, 31 रन इस समय स्कोर। भावेश टू बाबा। आठ गेंदे 26 रन। मुश्किल होता जा रहा है बाबा नाग के लिए। उछाला है गेंद को सिक्स सामने वाले छोर पर, वन बाउंस और 4 रन। लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर खेला गया स्ट्रोक। 35 रन कुल मिलाकर स्कोर हो गया है अब। थर्टी 22 रनों की आवश्यकता है। 7 गेंदें अभी बाकी हैं। घुमाया गेंद को बैक टू द बॉलर। सिंगल रन बनाया गया। 4 ओवर का खेल पूरा हो गया है। 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 36 रन। 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 36 रन। आखिरी ओवर का खेल बचा है और 1 ओवर में जीतने के लिए बाबा नाग को आवश्यकता होगी 21 रनों की। देखिए मैच अगर टाई हो जाता हो तो ऐसी कंडीशन में सुपर ओवर खेला जाएगा। ध्यान देना है आप लोगों को। और मैच का नतीजा जो भी निकले, किसी भी बाहरी दर्शक को या खिलाड़ी को अंदर जाने की आवश्यकता नहीं है। छह गेंदे 21 रन। मुकाबला काटे का होगा। ऋषिकेश घोड़ के आए हैं गेंदबाजी करने के लिए आखिरी ओवर में। पहली गेंद और गेंद को खेला है लॉन्ग ऑन की तरफ, वो भी फुल टॉस गेंद को। थोड़ी सी मिसफील्ड और उसका फायदा उठाते हुए 2 रन बना लिए बाबा ने। ऋषिकेश घोड़ के बॉक्स क्रिकेट के भी बहुत अच्छे खिलाड़ी हैं ऋषि। लोकल बॉय ऋषिकेश घोड़ के गेंदबाजी के मोर्चे पर हैं इस समय।
गेंद होगी बाबा को, घुमाने की कोशिश बाबा द्वारा। ऐसे समय में डॉट गेंद बहुत महंगी साबित हो सकती है बाबा नाग के लिए। 4 गेंदों से 19 रनों की आवश्यकता है अब। उछाल कर खेलने की कोशिश की थी, देखना है स्वयं ऋषि गेंद के नीचे आसान सा कैच और बाबा की पारिकांत हो गया है। अब तीसरा बैट्समैन आउट। 3 गेंदें बची हैं अब और 3 गेंदों से जीतने के लिए 19 रन, यानी संदीप भाई की लैंग्वेज में अगर बोला जाए तो अवघड़ काम। अनिल का साथ देने के लिए नए बैट्समैन मैदान में आए हैं रमेश। इसके बाद होने वाला मुकाबला खेला जाना है अप्पा 11, अप्पा देवकर 11 देवलाली कैंप, जिसमें मेहमान टीम खेल रही है उमर 11 की। सादिक भाई राजापुरकर भी आए हैं, विशेष रूप से हार्दिक स्वागत है राजापुरकर जी का। इस बीच डॉट गेंद चली गई है ऋषिकेश घोड़के। शॉर्ट गेंद खेला है गेंद को थर्ड मैन की तरफ। एक गेंद की केवल औपचारिकता बची है, एक गेंद की औपचारिकता मात्र बची है। 19 रन पीछे है बाबा नाग की टीम इस समय। डॉट बॉल और मुकाबले पर कब्जा जमाया है अजिंक्य 11 ने। सेमीफाइनल में पहुंचने वाली दूसरी टीम बनी है अजिंक्य 11। चालीसगांव का कोई एक्स्ट्रा खिलाड़ी यहां है, 40 गांव।